प्रचारानिमित्त जवळा बाजार येथे होत असलेल्या सभेला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असलेले आपल्या जिल्ह्याचे खासदार आणि केंद्रीय मंत्री आयुष व आरोग्य आदरणीय प्रतापरावजी जाधव साहेब, मंचावर उपस्थित सर्व नेते मंडळी, कारण वेळ आता कमी आहे त्यामुळे भरपूर आहे वेळ. तुम्हाला माझा वेळ माहित नाही का किती जातो. व उपस्थित सर्व समोर बसलेले गणमान्य वडीलधारी मंडळी, युवा मित्र व माझ्या माता भगिनी, ही 2024 ची विधानसभेची निवडणूक आता शेवटच्या टप्प्यामध्ये आहे. उद्या प्रचाराचा शेवटचा दिवस आहे आणि त्यानंतर परवापासून प्रचाराच्या सभा बंद होणार. त्यामुळे जवळा येथे होत असलेली महायुतीची शेवटची सभा आहे. त्यानंतर उद्या काही सभा ठेवलेल्या नाही, कारण बाकी मागच्या 3-4 दिवसामध्ये खेरडा असेल, जामोद असेल, पिंपळगाव असेल, सोनाळा आणि पातुर्डा या ठिकाणी आपल्या सभा संपन्न झाल्या. अतिशय उत्साहामध्ये आणि एक सकारात्मक वातावरणामध्ये त्या सभा संपन्न झाल्या. 10-12 दिवस झाले आम्ही प्रचारामध्ये आहे, पण या 10-12 दिवसामध्ये प्रत्येक गावामध्ये जिथे मी जातो तिथं मी, जिथं माझी धर्मपत्नी काही ठिकाणी जाते, आणि प्रत्येक गावामध्ये ज्या प्रकारचा उत्साह, आनंद आणि सकारात्मक वातावरण मला यापूर्वी कधीच जाणवलं नाही. आणि मी त्यामध्ये समाधानी आहे की आपण 20 वर्षामध्ये जे काम केलं, निश्चितपणे लोकांमध्ये त्या कामाबद्दल एक चांगली भावना आहे. आणि म्हणून प्रत्येक गावामध्ये प्रचंड उत्साह. आता मी बावनगीर मधूनच आलो, रॅली करत होतो. काही लोक तिथे नाराजही झाले, कारण इकडे सभेला यायचं होतं म्हणून बावनगीरची रॅली मी त्यांना आटोपती घ्यायला सांगितली. अतिशय नाराज लोकांनी आणि कार्यकर्त्यांनी दाखवली, पण तो नाईलाज होता, कारण इथं सभेला यायचं होतं. आणि त्या गावामध्ये फिरताना प्रत्येक घरापर्यंत माझ्या माता भगिनी ओवाळण्यासाठी उभ्या होत्या. प्रत्येक घरापर्यंत जावंच लागेल आणि छोट्या छोट्या गल्ल्यामध्ये सुद्धा हात धरून ज्या प्रेमानं, आपुलकीनं लोक न्यायचे, मला वाटतं की यापेक्षा आयुष्यामध्ये दुसरं समाधान काहीही असू शकत नाही. मागच्या 20 वर्षापासून आपण मतदारसंघाचा प्रतिनिधित्व करण्यासाठी आपण आशीर्वाद दिले. सातत्यानं 24 तास मतदारसंघ हा डोक्यामध्ये ठेवून मतदारसंघातल्या समस्या असतील, मतदारसंघातल्या लोकांचे छोटे मोठे वैयक्तिक कामं असतील, सातत्यानं करण्याचा आपण प्रयत्न केला. आणि शेवटच्या माणसापर्यंत विकास पोहोचला पाहिजे. मोदी शासनाच्या आणि महाराष्ट्र शासनाच्या योजना ह्या प्रत्येक घरापर्यंत पोहोचला पाहिजे, यासाठी सातत्यानं प्रयत्न केला. आणि त्यातही काही मुलांची, 50 मुलांची टीम करून ह्या ज्या लाडली बहिणी योजना, वयश्री योजना असेल, तीर्थयात्रा योजना असेल, शेतकऱ्यांच्या बाकीच्या अडचणी असतील, त्या प्रत्येक घरापर्यंत, प्रत्येक माणसापर्यंत जाऊन त्याच्या घरापर्यंत ते सेवा देण्याचं कार्य आपण करतोय. आणि ते निरंतर आयुष्यामध्ये आपण करत राहणार. आणि मला तर भाऊ एक नवल वाटतं, जेव्हा तुम्हाला राजकारणामध्ये यायचं आहे, कशासाठी आपण राजकारणात येतो?
ध्येय आपलं राजकारण द्यायचं काय असतं? राजकारणामध्ये माणूस येतो तेव्हा काही ना काही ध्येय घेऊन येत असतो की मी या राजकारणात कशासाठी एंट्री करतोय. प्रत्येकाचे ध्येय वेगळे असू शकतात, पण माझ्या आई वडिलांनी जे संस्कार माझ्यावर टाकले, ज्या पद्धतीने शिकवणूक दिली, ते माझं ध्येय वेगळं होतं. कारण राजकारण देण्यापूर्वीच जे काय आपल्याला संसारासाठी लागतं, जे काय आपल्या मुलाबाळांसाठी लागतं, आपल्याला चांगलं आयुष्य जगण्यासाठी लागतं, त्या सगळ्या गोष्टी मी परिपूर्ण करून नंतर राजकारणामधून समाजकारण करण्यासाठी आहे. मग घर असेल, बंगला असेल, प्रॉपर्टी असेल, सगळं कमाई करू की त्यामुळे राजकारणाच्या माध्यमातून मला काही कमाईची आवश्यकता नाही. आणि एक चांगलं स्थावर झाल्यानंतर जे आई वडिलांची शिकवण आहे, जे भारतीय जनता पार्टीची मूळ शिकवण आहे, गोरगरिबांची सेवा, दीन दलित दुःखी कष्टकरी शेतकरी शेतमजुरांची सेवा, याच माझे कर्म समजून, हेच माझा धर्म समजून आतापर्यंत 20 वर्षात मी काम करतो. आणि हे सेवा करत असताना कोणताही भेदभाव, कोणत्याही माणसामध्ये भेदभाव हा आयुष्यात 20 वर्षात केला नाही, भविष्यातही करणार नाही, पहिलेही केला नाही. काही लोकांना राजकारणामध्ये वेगळ्या पद्धतीने यावं वाटतं, काहींचे ध्येय वेगळे असतात. काही तर जेव्हा आरोप करतात तेव्हा आरोपाची पातळी जी आहे ती कमीत कमी या सुसंस्कृत आणि संस्कारी असलेल्या मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीने आतापर्यंत आमदार झालेत, म्हणजे भाई के.आर. पाटील पासून तर उमरकर जी असतील, डोकणे जी असतील, सरदारी टाकळे असतील, कृष्णराव असतील, मी सगळ्यांच कोणी या प्रकारचं खालच्या स्तरावरचं राजकारण या मतदारसंघात कधीच केलं नाही. गलिच्छ भाषा वापरणे, काहीतरी असं बोलायचं की जसं मी खूप मोठा नेता आहे, आणि मग बोलण्याच्या ओघामध्ये कधी कधी त्याला हे समजत नाही की माझ्यापेक्षा मोठा असलेला माझा भाऊ की जो आमदार आहे त्याला एकेरीत बोलणे, या पद्धतीने बोलणे, हे राजकारण या मतदारसंघात कधीच झाला नाही. या 20 वर्षात आपण प्रयत्न केला, प्रयत्न म्हटल्यापेक्षा आपण त्याप्रमाणे वागलो की या मतदारसंघातले पातळी सोडून कुठेही टीका ही आयुष्यात कोणत्या उमेदवारावर किंवा कोणत्या व्यक्तीवर, कोणत्या पक्षावर आपण केली नाही. आणि म्हणून चांगलं सकारात्मक राजकारण जे सेवेचं असावं, जे लोकसेवेचं असावं, हे राजकारण आपण या मतदारसंघामध्ये 20 वर्षामध्ये निर्माण केलं. तुम्ही जर आठवत असतील, बरेचसे आता 50 मध्ये असतील, 60 मध्ये असतील, त्या लोकांनी जरा या मतदारसंघाचं राजकारण एक वेळेस त्याच्या पूर्वीचं आठवून बघा. 2004च्या पूर्वी हा मतदारसंघ कोणत्या मानसिकतेमध्ये वावरायचा, आणि 2004 पासून तर 2024 मध्ये ज्या पद्धतीने हा मतदारसंघ आपण एक सकारात्मक, भेदभाव न करता, जातीपातीचं राजकारण न ठेवता एक चांगल्या विचाराचे पिढी घडवण्याचं काम या 20 वर्षात केलं. आणि 2004च्या पूर्वीचं राजकारण कसं होतं जरा आपण आठवून बघा. जातीपातीशिवाय या मतदारसंघात 2004च्या पूर्वी कधीच राजकारण चाललं नाही. आणि जेव्हा आपण आमदार बनतो तो कोणत्या जातीचा बनत नसतो, तो आमदार हा सर्वांचा आमदार असायला पाहिजे. प्रत्येकाला वाटलं पाहिजे का माझा आमदार आहे. ही भावना 2004च्या पूर्वी कधीच नव्हती. जी या 20 वर्षामध्ये आपण प्रयत्न केले त्यामध्ये त्याचंही समाधान मला आहे की मी प्रयत्न केले, त्याही पेक्षा लोकांनी सुद्धा ते विचार स्वीकारले. आणि खऱ्या अर्थानं मी युवा पिढीचं यासाठी अभिनंदन करणार आहे की आजची युवा पिढी ही टेक्नोसेवी आहे. प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहे. आंतरराष्ट्रीय स्तरापासून तर देशात काय घडतंय, जगात काय घडतंय, राज्यात काय घडतंय, मतदारसंघात काय घडतंय, गल्लीत काय घडतंय, हे प्रत्येक युवकाला माहिती असतं. आणि म्हणून मी त्याचं अभिनंदन करेन की ज्याप्रमाणे या मतदारसंघाचं राजकारण आपण केलं, समाजकारण ज्या पद्धतीनं केलं, युवकांनी ते स्वीकारलं. आणि त्याच पद्धतीची युवा पिढी जी आहे या मतदारसंघामध्ये निर्माण झाली. आणि जातीपातीच्या राजकारणाला मुठमाती या मतदारसंघात मिळाली. पण पुन्हा जातीपातीचा राजकारणाचा जो गेम आहे
तो पुन्हा आमच्या डोक्यामध्ये टाकण्याचं काम पुन्हा काही लोक आता करताना दिसत आहेत. कशासाठी करतोय आपण? एक क्षमता असावी लागते, आपले विचार असावे लागतात. आपण काय केलं, आपण काय समाजसेवा केली आणि भविष्यामध्ये आपण काय करणार हे जनतेसमोर ठेवा. जनतेला विचार करू द्या ना, मुलांना विचार करू द्या, जनतेला विचार करू द्या. त्याच्या मागची जात फक्त काढून टाका उमेदवाराच्या मागची, तो कोणताही उमेदवार असेल त्याच्या मागची जात काढून टाका. मग त्या व्यक्तीबद्दल विचार करा, मग योग्य निर्णय तुम्हाला घेता येईल. मग योग्य निर्णय तुम्हाला घेता येईल. आणि तो योग्य निर्णय घेत असताना आपली जी शिकवण आहे, आपले जे संस्कार आहे, या भारतीय संस्कृतीचे संस्कार आहे, त्याचाही डोक्यामध्ये आपल्याला विचार ठेवावा लागेल. जगामध्ये काय घडामोडी घडतात, देशात काय म्हणतात, तुम्ही म्हणतात मतदारसंघाची निवड महाराष्ट्र देशात त्या जगाच्या याच्यावर कशाला चालला. पण मुलांना चांगल्या प्रकारे समजतं की जगामध्ये काय घडामोडी होतात, त्याचे परिणाम या देशावर आणि महाराष्ट्राचा माझ्या घरापर्यंत कसे येणार आहे. राष्ट्र प्रथम ही भावना आपली आहे. आपण जेव्हा विचार करतो तेव्हा राष्ट्राचा विचार करणारी आपण पिढी आहे. आपण पहिले राष्ट्राचा विचार करतो. जेव्हा माझ्या राष्ट्रावर जर काही आपत्ती आली तर सगळ्यात पहिले मी माझ्या देशासाठी जीव का प्राण देऊ शकतो, ही आपली पहिली भावना आहे. आणि त्यानंतर जर माझ्या संस्कृतीवर, माझ्या परंपरेवर, देशाच्या जर कोणी घाला घालत असेल तर त्याचा मुकाबला करण्याची ताकद या युवा पिढीमध्ये आहे. आणि त्या प्रकारे विचार करणारी युवा पिढी आहे. त्यानंतर पक्ष येतो, त्यानंतर जाते, ते तुम्हाला काय वापरायचं त्यानंतर स्वतः वापरा. पण एक सर्वसमावेशक विचार, एक सगळ्यांना घेऊन चालण्याचा विचार, कोणत्याही माणसामध्ये भेदभाव न करण्याचा विचार आणि विकास करताना कोणावर अन्याय होणार नाही याचा विचार, हा जर तुम्ही करत नसाल तर मतदारसंघावर दूरगामी परिणाम त्याचे होत राहतात. आपण 2.5 वर्षातलं महाविकास आघाडीचं शासन बघितलेलं आहे. दुर्दैवानं आणि विश्वासघातानं आलेलं शासन आपण बघितलेलं आहे. 2019 मध्ये युतीच्याच 175च्या जवळपास जागा ह्या आपण लोकांनी, आपण जनता जनार्दनांनी युती सरकारला कौल दिला होता. अपेक्षित लोकांना हेच होत की 2000 ते 2014 ते 2019 मध्ये माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात ज्या प्रकारे 5 वर्ष या महाराष्ट्रामध्ये शासन चाललं, मग ते जलयुक्त शिवार असेल, बाकी चांगल्या योजना महाराष्ट्रात राबवल्या गेल्या, शेतकऱ्यांसाठी योजना राबवल्या गेल्या, विकासाच्या योजना राबवल्या गेल्या, तेच शासन कंटिन्यू असावं हा लोकांचा विचार होता. पण भलतंच घडलं. जनतेच्या मतासोबत प्रताडणा करण्यात आली, जनादेश ठुकरण्यात आला, जो जनतेने विश्वास टाकला त्याचा विश्वासघात करण्यात आला. आणि 2019 मध्ये जो विश्वासघात झाला आणि मग जे सरकार आलं ते घरात बसून काम करणार 2.5 वर्षामध्ये या महाराष्ट्राची गती जी विकासाची आहे ती 10 वर्ष मागे गेली. जो स्पीड पाहिजे होता तो थांबवला गेला. विविध प्रकारच्या योजना ज्या लोकोपयोगी योजना आहेत त्यांना ब्रेक लावल्या गेले. आणि मग 2.5 वर्षापूर्वी आमचे नेते माननीय प्रतापरावजी जाधव केंद्रीय मंत्री यांनाही चांगल्या प्रकारे विषय माहिती आहे की चलबेचल होती. शिवसेनेच्या आमदारांमध्ये सुद्धा चलबिचल होती, खासदारांमध्ये सुद्धा चलबिचल की आपण युतीत निवडून आलेले आहे आणि त्यामुळे जे काय चाललंय ते योग्य नाही आहे. जे आपल्या विचारांच्या विरुद्धचे सरकार चाललेलं आहे ते आपण घालवलं पाहिजे. ह्या विचार सगळ्यांच्या मनात होता, तो चालत राहिला. माननीय एकनाथराव शिंदे साहेब आणि त्यांचे सगळे खासदार आणि आमदारांनी उठाव केला आणि सरकार बदललं गेलं. आणि 2.5 वर्षात आपण पाहतोय की या मतदारसंघातच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने विकासाची गती पकडल्या गेली, ज्या पद्धतीने योजना आणल्या गेल्या, त्या पद्धतीनं हा सरकारचा कारभार जो आहे हा 2.5 वर्षात गतिमान झाला. हा गतिमान कारभार झाला. या मतदारसंघातील भरभरून निधी आपण आणला.
मला खूप काही सांगता येईल निधीबद्दल. आता ते पत्रकही आपल्याकडे पोहोचलेलेच आहेत. कारण आमदार असो का खासदार असो का ग्रामपंचायतचा सदस्य असो का सरपंच असो, त्यांनी 5 वर्षात काय केलं याचा हिशोब जनतेने विचारलाच पाहिजे. तू मागच्या 5 वर्षात काय केल्याचा हिशोब दे. त्यानंतर ठरवायला पाहिजे की हा योग्य 5 वर्षात त्यांनी वागला, योग्य विचार केला, योग्य विकास केला की नाही केला, आणि त्यानंतर मतदानाचं आपलं ठरवलं पाहिजे. पण आता वेगळ्याच पद्धतीचं मतदान ठरवलं जातं. विकासाला महत्वच दिलं जात नाही, बाकीच्याच गोष्टीला महत्व दिलं जातं, काही होत नाही. आणि मी जेव्हा बघितलं महाराष्ट्रातलं किंवा या विधानसभेतलं, जेव्हा क्षेत्रामध्ये फिरत होतो, या क्षेत्रामध्ये विधानसभेच्या झेंडा जरी त्या घरात काँग्रेसचा असला तरी त्या घरातली माऊली मलाच ओळखत होती. कितीही दबाव टाकला, किती स्पिरिट तयार केलं, किती कट्टरता निर्माण करण्याचा प्रयत्न केला, तुम्ही डोक्यामध्ये करू शकणार, त्याच्या डोक्यामध्ये विष घालवण्याचा प्रयत्न करणार, पण काही वेळानंतर त्याच्या डोक्यातलं ते निघणार. कारण त्यांच्या हृदयामध्ये आमदार संजय कुठे बसलेला असतो. तुम्ही हृदयातून काढू शकत नाही. किती प्रेशर आणलं तर जे मनातलं आहे ते तुम्ही पुसू शकत नाही. आणि त्यामुळे ज्या मतदारसंघात फिरताना एक चांगला अनुभव हा गाठीशी आला. आणि मागच्या टर्म पेक्षाही ज्याप्रमाणे लोकांमध्ये उत्साह आहे तो मी आतापर्यंत त्या 4ही टर्म मध्ये पाहिला. एवढा उत्साह लोकांमध्ये आणि विशेषतः आमच्या माता भगिनीमध्ये, युवांमध्ये जास्त उत्साह आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये या 2.5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये ज्या पद्धतीने योजना आखल्या गेल्या आणि विशेषतः आमच्या माता भगिनींसाठी ज्या पद्धतीने योजना आखल्या गेल्या तर कधीच या महाराष्ट्रामध्ये कोणत्याच सरकारने आखल्या नाही. लाडली बहीण योजनेचं म्हणतो, पहिले तर लाडली बहीण काढली की एवढे चिडायचे काँग्रेसने बाकीचे की लाडली बहीण म्हटलं की यांच्या पोटात एवढा पोट शेवट उडत की लाडली बहीण. मग कोर्टात जा, काही काही स्टेटमेंट दे, मग विरोधात बोल. लाडली बहीण योजना बंद करण्यासाठी काय काय प्रयत्न मागच्या याच्यामध्ये यांनी केले, परंतु शासनाची मानसिकता चांगली होती. आपण सगळ्या ठिकाणी जिंकलो, सुप्रीम कोर्टापर्यंत आपण जिंकलो आणि आमच्या माता भगिनींच्या अकाउंटमध्ये नोव्हेंबरचे ऍडव्हान्स मध्ये पैसे टाकून 5 हप्ते आपण टाकले आणि पुढच्या मार्च पर्यंतची तरतूद ही माता भगिनींच्या याच्यासाठी ते आता 1500 नव्हे, तर आपण 2100 पुढच्या महिन्यापासून देतोय. कारण त्यांना जेवढा स्वाभिमान, आमचे मंत्री महोदय खूप सुंदर सांगतात त्याच्यावर. मी गाडीत बसताना या विषयावर चर्चा चालू होती की आमची एखादी माता भगिनी जिला 100 रुपयाचं एखादा रस्त्यावर कोणी आलं आणि 100 रुपयाचं काही घ्यायचं असलं, तिला पैसे कोणाला मागावं लागतात? घरातल्या माणसाला की बाबा 100 रुपयात मला हे घ्यायचं, माझी इच्छा आहे, मला आवडलं हे घेण्यासाठी. हात कोणासोबत पसरवले शेवटी घरामध्ये. पण आज त्यांच्या खात्यामध्ये 2100 रुपये जेव्हा येतात, 1500 रुपये येत आहे, आज तिचा स्वाभिमान जागृत झालेला आहे की मी हक्कानं माझे 100 रुपये खर्च करू शकते. हा स्वाभिमान आणि क्षमता त्यांच्यामध्ये निर्माण करण्याचं काम महायुतीचं शासन करते आहे. आणि आपण तेलंगणा पाहिलं असेल, कर्नाटक पाहिलं असेल, महालक्ष्मी योजना महिलांसाठी चालू केली आणि शासनाला तर काय झालं. पण आपलं शासन असं आहे की मार्च पर्यंतची तरतूद 46,000 कोटीची तरतूद या शासनाने करून ठेवली. बरं, हे विचारतात लाडली म्हणून लाडल्या भावाचं काय? लाडला भाऊ बी आहे ना शेवटी. पण ही योजना खऱ्या अर्थानं लाडल्या भावांसाठीच आहे. ही लाडल्या भावांसाठी योजना आहे. फक्त महिलांचा स्वाभिमान वाढावा, त्या सक्षम बनाव्या, यासाठी त्यांच्या खात्यामध्ये पैसे टाकले. तुमच्या खात्यात टाकले तर प्रॉब्लेम आहे. कारण महिला भगिनीवर आमचा विश्वास आहे, शेवटी घर चालवले पाहिजे. शेवटी ते विचार काय करते, तिच्या खात्यात पैसे असले तर पहिला विचार करते मुलांचा. माझ्या मुलांना 2 घास चांगले कसे मी खाऊ घाले, त्याचे कपडे कसे मी त्याला चांगला, त्याच्या शिक्षणासाठी मी कसा पैसा लावेल, हे विचार करणाऱ्या माऊली आहेत. आणि आपल्या खात्यात टाकले तर शेगावमध्ये खूप हॉटेल आहेत की नाही आहेत. त्यामुळे आमच्या भगिनीवर विश्वास ठेवला. पण शेवटी फायदा कोणाचा आहे मला एक सांगा. भगिनींच्या खात्यामध्ये 50,000 कोटी रुपये दरवर्षाचे येत राहिले. हा पैसा त्या कुठं खर्च करणार आहेत? मॉलमध्ये जाणार आहेत का?
ह्या सर्वसामान्य आमच्या भगिनी ऑनलाईन शॉपिंग करणार आहेत का? शेवटी जे आपले लाडके भाऊ आहेत, जे छोटे छोटे आपले दुकानदार आहेत, तो जवळातला असो की मनसगावचा असो का शेगावचा असो, शेवटी खरेदी कुठं करतील? याच दुकानात करणार आहेत. म्हणजे शेवटी खप आणि विक्री कोणाची वाढणार आहे? छोट्या दुकानदारांची विक्री वाढणार आहे. दिवाळीत वाढली की नाही वाढली? वाढली की नाही वाढली? 30% छोट्या दुकानदारांची प्रत्येक गावातल्या विक्री वाढली, कारण आमच्या भगिनींच्या अकाउंट मध्ये पैसे असल्यामुळे. आणि मग दुहेरी फायदा या योजनेचा आपल्याला होतोय. एसटी मध्ये आपण अर्ध तिकीट देतोय, त्याच्यामुळे एसटी महामंडळ फायद्यात आलं, तोट्यात नाही गेलं. भगिनींमुळे फायद्यात आला. मुलींसाठी आपण मोफत शिक्षणाची योजना चालू केली. विविध प्रकारच्या महिला भगिनींसाठी योजना चालू करत असताना जे आमचे विद्यार्थी शिकतात, ज्यांची डिग्री भेटते, 12वी असतात, पण त्यांना कोणत्याही नोकरीवर, कोणत्याही फॅक्टरीमध्ये गेले, कंपनीमध्ये गेले, तर अनुभव विचारला तर तुझा अनुभव काय? त्यामुळे तो लवकर घेत नाही. मग त्याला अनुभव प्राप्त झाला पाहिजे आणि तो शासनाच्या पैशांनी प्राप्त करण्याची योजना आपण काढली. त्यामध्ये ज्या मुलांना 12वी 10वी ग्रॅज्युएट असतील त्याप्रमाणे 6,000 ते 10,000 त्याला विविध शासकीय आस्थापनामध्ये, प्रायव्हेट आस्थापनामध्ये त्याला 6 महिन्याचं ट्रेनिंग द्यायचं आणि त्याचा खाण्यापिण्याचा 6 ते 10,000 खर्च हा शासन उचलते आणि दरवर्षी आपण 10 लाख मुलांना याचा लाभ देतोय. त्याची सुरुवात पण झाली, जेणेकरून त्याच्या पाठीशी अनुभव शासन तयार करून देईल. त्या पिरियड मधला त्याचा खर्च शासन करेल आणि मग तो मुलगा जर सर्टिफिकेट राहील की माझा हा अनुभव आहे, त्यामुळे कोणती फॅक्टरी त्याला पटापट उचलून. अशा विविध प्रकारच्या योजना महाराष्ट्रामध्ये आणत असताना या मतदारसंघामध्ये आपण एक काम करण्याचा प्रयत्न केला. महागावचा पूल मला बरेच दिवसाचा माझ्या डोळ्यात खुपसायचा. छोटस आपली वस्ती आहे, जिल्हा परिषदचं काम असल्यामुळे 20 लाख 30 लाख 40 लाखाला भेटत असतो, त्याच्यात पूलही होत नव्हता. शेवटी तो आपण PWD मध्ये मंत्रालयातून ट्रान्सफर केला आणि कोट्यावधीचा पूल आता आपला पूर्णत्वात जातोय. छोटी वस्ती आहे, पण त्यांच्याही भावना आहेत. मग विकास म्हणतात, विकासाला काय होतं, विकास काय केला? अरे त्या महागावच्या लोकांना विचारा की त्यांना त्या पुलाचं किती महत्व आहे. आता एक पुलाचं इथली डिमांड आलेली आहे, जेव्हा शाळेमध्ये पाणी गेलं त्यामुळे त्या पुलाची आलेली आहे, त्याचंही आपण आता पुढे करतोय. आणि एक बघा, जेवढे तुम्ही पाठपुरा करता तेवढ्या प्रमाणात त्या त्या गावामध्ये आपण कामं टाकत गेलो. जवळावाशी थोडेसे कमी पाठपुरात होते, पण जेव्हा मला वाटते स्टेजवर सगळे बसलेले माहिती आहे, ज्या वेळेस जे मागितलं ते पटापट मंजूर करून तर निधी देण्याचं काम आपण जवळ. पालखी मात्र तर मला एक दिवशी घेऊन गेले सगळे मुलं, भाऊ रस्ता पा. म्हटलं अरे हात घोडत घेऊन गेले. म्हटलं तुम्ही कधीतरी माझ्याकडे आले का कधीतरी की बाबा मला याच्यावर पैसे पाहिजे, याच्यावर निधी दे, आमच्या गावातला रस्ता करा? का नाही जायचं? तुम्ही मत दिले का नाही दिले काय? शेवटी आमदार तर आहेच, त्यामुळे त्याच्यावर तुमचाही हक्क आहे. आमदार काही हा फक्त एखाद्या गावात मतं भेटले म्हणून तिथं काम करायचं आणि एखाद्या गावात मतं नाही भेटले म्हणून तिथं काहीच करायचं नाही. अशा मानसिकतेचा मी कार्यकर्ता नाही. आणि त्यामुळे म्हणता बरोबर आपण काम टाकलं आणि त्याचं कामही चालू केलं. आमच्या काकांनी मंदिरासाठी खूप धडपड असते, वाडोगर काकाची. वाढवत 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 त्यांनी जसा सांगितलं तसा निधी आज आपण चांगलाच मंदिराचं आणि सभागृहाचं तिथं काम आपलं झालेलं आहे. पण मनसगावचा असेल की कोणत्या पौरपूर्ण असेल, आपल्या मतदारसंघातल्या सगळ्या गोष्टी या सर्कलमध्ये. एक तुम्ही जरा त्या पूर्वीच्या 15 वर्षापूर्वी मला इथं झाले, तुम्ही या भागातले जे पाडोदी पासून तर सगळे गावं जे आहेत, एक वेळेस आठवा त्या भागातल्या लोकांनी की त्या भागाची परिस्थिती काय होती. एक तरी रस्ता होता का? एक तरी रस्ता. मग तो पाडोदीचा असेल, झाडेगावचा असेल, मानेगावचा असेल, आडसूरचा असेल, पाणपूरचा असेल, कुठं तरी रस्ते होते. इतके वर्ष सत्ता भोगल्या, रस्ते कुठे होते? आज एकही त्या गावाचा असं नाही की त्या गावाला आपण चांगले रस्ते केले. पिण्याच्या पाण्याच्या योजना ज्या आहेत, जेव्हा 140 गाव जळगाव संग्रामपूर साठी झाली, मग 22 गाव आपल्या मतदारसंघातले या शेगाव तालुक्यातल्या आपल्या मतदारसंघात येतात. यांचं काय करायचं? तेव्हा मनसगाव 30 गाव योजना आपली लॉन्च झाली.
ती पण आपण वारीवरून पाणी घेतलं आणि 3 ते 4 महिन्यामध्ये शुद्ध पाणी त्याही भागातल्या 12 गावांना आपण देतो. 3 ते 4 महिन्यात आपली योजना पूर्ण होते. मग राहिला तर जवळ आणि इकडचा भाग, गुई असेल, नागझरी असेल, टाकडी असेल, हा सर्व भाग राहिला की इथं शुद्ध पाणी कुठून आणायचं. मग आपण खामगाव मधलं धरण जे आहे गंगा ते पसंत केलं. तिथून खामगाव मधले काही गाव, काही आपल्या या मतदारसंघाला गायगाव पासून चिंचोली हे सगळे गाव एकत्र करून चिंचोली 30 गाव योजनेला मूर्त स्वरूप आलं आणि तीही योजना 3 ते 4 महिन्यामध्ये लोकांच्या सेवेत आपण समर्पित करतो. कारण शेवटी लोकांना शुद्ध, एक बघा शुद्ध पाण्याचा अर्थ काय होतो, विहिरीवर मोटार टाकली, एखाद्या बोरवर हे टाकली, त्याच्यावर योजना घेतली, ते कसं पाणी शुद्ध असू शकतं पिण्यासाठी. त्याच्यावर फिल्टर करणे, त्याच्यावर शुद्ध करणाऱ्या प्रक्रिया यंत्र बसवणे. आणि म्हणून या योजनांमध्ये सरफेस ड्रिंकिंग वॉटर आहे. जे धरणांमधलं पाणी असलं ते प्युअर पाण्यावर, त्या पाण्यावर प्रक्रिया करून माझ्या सगळ्या बांधवांना, भगिनींना शुद्धच पाणी मिळालं पाहिजे. आणि आज मंत्रीपद मी सांगतो, अभिमानानं सांगू शकतो, त्याचं मला समाधान आहे. शेवटी माणसाला आयुष्यामध्ये काम करताना समाधान असलं तरच त्याला वाटतं की आपण काम केलं. आणि ज्या दिवशी मला असं वाटेल की आपण चुकीचं करतोय त्या दिवशी मी रात्री झोपू शकणार, समाधानी लाभणार. एक मिनिट थांब रे बाबा, एक जरा थांब, जरा हे जरा बाजूला, हे रिकामे धंदे नको करू, एक सभा चालू आहे, फालतूचे धंदे नाही लावायचे. आणि जेव्हा या योजनेमध्ये आपण याचा विचार करतोय तर प्रत्येक घरामध्ये शुद्ध पाणी, सरफेस ड्रिंकिंग वॉटर पदार्थ. आणि मला अभिमान या गोष्टीचा आहे की येणाऱ्या 6 महिन्यामध्ये हा मतदारसंघ या महाराष्ट्रातला ग्रामीण मतदारसंघापैकी सरफेस म्हणजे भूपृष्ठावरचं शुद्ध पाणी मिळणारा एकमेव मतदारसंघ प्रत्येक गावामध्ये होतो. सिंचनाच्या योजना आपल्या पुढे जात आहेत. गावांमधले रस्त्यांच्या परिपूर्णतेकडे आपण जातोय. आणि अशा पद्धतीने मतदारसंघाचा विकास साधत असताना आता आपल्याला औद्योगिक याच्याकडे जातोय आपण. कारण बरेच वेळेस उद्योग कुठं आणला, मी माझे आमदार साहेब आमच्या मामांना विचारतो कधी कधी, माझ्या मामाच आहेत की तेही 15 वर्ष आमदार होते, मी 20 वर्ष झाले आमदार आहे. माझा त्यांना एकच प्रश्न असतो की तुम्ही 15 वर्ष जेव्हा आमदार होते तेव्हा एक तरी तुम्ही उद्योग या मतदारसंघात आणला का? पण त्यांचं चुकीचं नाही आहे, ती परिस्थितीच या मतदारसंघात नव्हती. उद्योग केव्हा येतो, जेव्हा इन्फ्रास्ट्रक्चर, रस्ते तुमच्या भागामध्ये चांगले होतात, हायवे येतात, रेल्वे येते, उद्योगासाठी लागणारं पाणी येतं, तेव्हा उद्योगवाले इथे विचार करा, खनिज संपत्ती नाही, काही नाही, इथं प्रक्रिया उद्योग शिवाय दुसरा उद्योग येऊ शकत नाही. त्यांची चुकी नव्हती, मी त्यांना कधी दोष देत नाही. पण त्या 20 वर्षामध्ये आपण प्रयत्नपूर्वक हा मतदारसंघ एका उंचीवर आता आणून ठेवलेला आहे. आता पुढच्या 5 वर्षामध्ये या मतदारसंघामध्ये आपला इथेनॉलचा प्रकार मंजूर झाला, त्याची आपल्याला मंजुरात मिळालेली आहे. संत्रा प्रक्रिया उद्योग आपला सोनाळ्यामधला, त्याचं टेंडरही झालं, त्याचं काम चालू होते. आणि साखर कारखान्याचं 3 जणांनी इंटेंट लेटर गव्हर्नमेंटकडे दिलेला आहे. त्यातला एक साखर कारखाना आपण निश्चितपणे या 5 वर्षात चालू करू. कारण एक साखर कारखाना त्या मतदारसंघाचं भविष्य बदलू शकतो, अर्थकारण बदलवणारं काम ते आहे. त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात बेरोजगारी कमी होऊ शकतो, रोजगार मिळू शकतो, त्याच्याशी अलाइड जे बिझनेस आहेत त्या सोबतचे मोठ्या प्रमाणात वाढतील. आणि म्हणून अशा एका प्रकारे एक स्टेपवर आपण जात, आज आपण या स्टेपवर आहे की निश्चितपणे पुढच्या काळामध्ये उद्योगाच्या बाबतीत प्रक्रिया उद्योगाच्या माध्यमातून हा मतदारसंघ आपल्याला पुढे न्यायचा. आणि म्हणून योजना असते. आणि जेव्हा म्हणतात विचार पैसे कसे येतील, आज केंद्रामध्ये माननीय मोदीजींचं सरकार आणि त्याच विचारांचं सरकार महाराष्ट्रात येणे अतिशय आवश्यक आहे. कारण यांनी 2.5 वर्षामध्ये कधीच मोदीजींकडे गेले नाही पैसे मागण्यासाठी, निधी मागण्यासाठी. कारण शेवटी योजना तिथं निधी मागितला ते कसे देणार. आणि मागच्या 2.5 वर्षामध्ये मुख्यमंत्र्यांनी, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी विविध योजनेसाठी निधी मागितला आणि भरमसाठ पैसा केंद्र शासनाकडून महाराष्ट्राला. आणि म्हणून महायुतीचं सरकार केंद्रामध्ये आहे, महाराष्ट्रातही महायुतीचंच सरकार येणार, ही काळ्या दगडावरची रेष आहे. आणि याही मतदारसंघामध्ये तुमच्या आशीर्वादानं 5वी टर्म तुम्ही द्या, तो आशीर्वाद मला द्या, हा विश्वास मला आहे.
ती गती जर विकासाची थांबायची नसेल तर त्या रेल्वेला आता ब्रेक लागता कामा नये आणि त्याची जबाबदारी आपण सगळ्यांनी पाळली पाहिजे असं मला वाटतं. आणि त्याही पेक्षा हा मतदारसंघ मला कोणत्याही परिस्थितीमध्ये 2004चा पूर्वीचा मतदारसंघ होऊच द्यायचा नाही. एका विचारानं, एका दिशेनं चांगलं सकारात्मक समाजकारण आणि चांगल्या प्रकारचे लोक, चांगल्या प्रकारची वागणूक आणि एक चांगला मतदारसंघ जो सुसंस्कृत संस्कारी मतदारसंघ हा जसा आहे तसाच पुढे राहावा ही माझी मनातली इच्छा आहे. आणि मला पूर्ण विश्वास आहे की या भागातले लोक त्याचा विचार करतील. आणि मी तर सांगतो ना, मी मगाच सांगितलं की फक्त तेवढा एक विषय डोक्यातून काढा आणि मग माझ्याकडे पहा, दुसऱ्या उमेदवाराकडे पहा, तिसऱ्या उमेदवाराकडे पहा आणि तुम्हाला योग्य वाटत असेल तिथं बटन दाबा. मी तर हेही म्हणणार नाही की मला दाबा. मला तुम्हाला असं वाटलं की नाही नाही यांना काम नाही चांगलं केलं, याच्यापेक्षा यांना चांगलं काम पहिलेचे त्याचे कारभार आठवा आणि त्यानंतर विचार करा की तुम्हाला जिथं वाटेल तिथं तुम्हाला बटन दाबण्याची मुभा आहे. शेवटी आमदारांनी त्याचं प्रत्येकाचं 5 वर्षात केलेलं मागच्या कार्यकाळाचं काम लोकांसमोर ठेवलंच पाहिजे आणि लोकांनी त्या कामावर विश्वास ठेवायचा की नाही ठेवायचा, जे झालं ते योग्य झाले की नाही झालं याचा लोकांनी विचार करून एक आपली सद्वेग बुद्धी वापरून आपलं स्वतःचं स्वतंत्र मत बनवून कोणाच्या दबावात नेता स्वतःचं स्वतंत्र मत बनवा आणि मग तुम्हाला कळेल की आपला योग्य उमेदवार कोण आहे. आणि म्हणून माझं सगळ्यांना विनंती आहे की 20 तारखेला 1 नंबरवर कमळाचं बटन आहे. देशात, राज्यात आणि या मतदारसंघात एकच विचाराचं हे असलं पाहिजे. त्या माध्यमातून विकासाची गती आपल्याला पुढे वाढवता येईल. ती वाढवण्यासाठी आपण योग्य निर्णय घ्या आणि कमळाचं बटन दाबाल ही सगळ्यांना विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.